नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी। मित्रांनो, दुधाची उधारी दिली नाही म्हणून 354 टाकलं। तर झालं असं की एका पत्नीपीठाचा फोन आलेला आणि त्याच्याबरोबर काय झालं की त्याचं ठाण्याला दुकान आहे दुधाचं, ओके। तर त्याची एका बाईकडे उधारी होती। तर बाईची उधारी झाली 800 रुपये। ती आली, तिला दाखवलं, बघ तुझी उधारी झाली एवढी, 800 रुपये उधारी झाली आहे, असं करून त्याने दाखवलं मोबाईल। तर तिने काय केलं, मोबाईल घेतला आणि डायरेक्ट तोडून टाकला। जा करायचं ते कर, असं जाऊन डायरेक्ट त्यांनी बोलली। तर ह्याने काय केलं, पोलीस स्टेशनमध्ये गेला एनसी करायला की माझा मोबाईल वगैरे तोडला वगैरे, असं करून बोलायला गेला। ही तिकडून पाठीमागून आली, बोलली काय साहेब ह्यांनी माझा हे केला, विनयभंग केलाय, माझी 354ची केस घ्या, असं करून त्यांनी केस टाकली। आता हा बोलणार कोणाला, मोबाईल पूर्ण हे झालेला, चुरा झालेला, तर कोणाला बोलू शकला नव्हता। आता कोणाचा मोबाईल नंबर सुद्धा त्याला पाठ नव्हता, तो होता गोव्याचा, ठीक आहे। तर ह्याला डायरेक्ट तिथे अटक करण्यात आली। दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये त्याला हजर केलं आणि ह्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते जामीन द्यायला। 15,000 अकाउंटमध्ये होते, पण देणार कसे, मोबाईल पूर्ण सगळा चुरा झालेला आणि कोणाचा नंबर पाठ नाही। त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्या जागी असता तर ॲटलिस्ट कोणातरी मोबाईल तरी जवळ ठेवा, एखादा सेपरेट स्पेअर मोबाईल जवळ ठेवा किंवा नंबर तरी लक्षात ठेवा। आणि त्याला 1.5 महिन्याची ज्युडिशियल कस्टडी झाली। आता केस चालू आहे, तो बाहेर आला, केस चालू आहे। 1.5 महिन्याची ज्युडिशियल कस्टडी झाली, काही गुन्हा न करता, ठीक आहे। व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर शेअर करा, लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।